अमोल प्रीतीची अजब कहाणी. अहो काय करताय बघेल ना कुठेतरी सोडा ना. बघू द्या, नाही घाबरत मी कोणा. मिस मयुरी, थोडा वेळ तर थांबा. प्लीज बघेल ना कोणीतरी प्लीज. ठीक आहे ठीक आहे, सोडतो मी, पण एका अटीवर. त्या दिवशी तुम्ही मला जे काही म्हणाला ते मला परत एकदा ऐकायचं. ते 3 शब्द बोला. आय सर सोडा. लव्ह. अमोल प्रीतीची अमोल प्रीतीची अजब कहाणी. अजब कहाणी. अमोल प्रीतीची अजब कहाणी. अमोल प्रीतीची अजब कहाणी. प्लीज सोडा ना. आज मी असाच जाऊ देणार नाहीये मिस मयुरी. मिस मयुरी, तुम्ही ते 3 शब्द बोलणार नाहीये. नाही मी नाही सर, मला लाज वाटते. ठीक आहे ठीक आहे, नका बोलू, पण ऍटलीस्ट तुम्ही बनवलेले ते लाडू तरी खायला द्या ना. ठीक आहे, हे घ्या. हे काय? आजारी माणसाला तुमच्यात असे खायला देतात लाडू? मग कसे देतात? मिस मयुरी, तुमच्या हाताने बनवलेले लाडू ऍटलीस्ट तुमच्या हातानेच भरवा ना मला. लाडू मला तुमच्या हातानेच खायचे. भरवा. सर नाही या सर. सर मिस मयुरी, लाडू भरवा, नाही तर परत एकदा ते 3 शब्द मला ऐकण्याचा हट्ट मी करेन. सर प्लीज ऐका ना, असं काय करतायत आ सर? आ आ सर असं हट्ट नका ना करू प्लीज. आ बघेल ना कोणीतरी प्लीज घ्या ना. आ आबा सावकाश आहे हा. आबा तुम्ही उगाच लवकर चालले, थोडा टाइम थांबायचा ना. हा म्हातारा इथे काय करतो? तब्येत बरी आहे ना? हा बरी बरी. यारी हा मामा. नमस्कार मॅडम. तुम्ही इथे काय करताय? छोट्या मालकांना बघायला आलो होतो. हे बरं आहे नाही, आधी स्वतःच त्रास द्यायचा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यापर्यंतची वेळ आणायची आणि मग यायचं सहानुभूती दाखवायला. पेपर वाचत नाही का तुम्ही? राजवीरची बातमी आली आहे पेपरमध्ये, आजही छापून आलंय. काय गॅरी? की राजवीर सराफांची तब्येत आता बरी आहे. वाचला नाही? पेपर येत नाही का तुमच्याकडे? ओ, पेपर घेण्याचे पैसे नाही. ते पैसेही आम्हीच द्यायचे तुम्हाला. नशीब, मला वाटलं पेपराचे पैसे आपण. नाही, सांगण्याचं तात्पर्य हे की पेपर वाचून यायचा म्हणजे इथे येण्याची गरज भासली नसती ना. नाही तर कोणाला तरी विचारायचं ना, राजवीर सराफ आहे तो, त्याची बातमी सगळ्यांनाच माहिती असते.
सो पुढच्या वेळेस पेपर वाचून या. म्हणजे इथे यायची गरज नाही. गरज कशी नाही? गरज आहे. अहो, सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाहीये. भूक लागलीये मला. आणि हे लाडू तर मला खूप आवडतात, माहितीये ना तुम्हाला. मिस मयुरी, हे पहा, आजी जर असती ना तर मी तिलाच म्हणालो असतो मला भरव मग. पण आता आजी पण नाहीये. मला भरव असं सांगायला एकच हक्काची व्यक्ती आहे, त्या म्हणजे तुम्ही. तेव्हा गरज नाही कसं काय म्हणताय? चला भरवा. सर प्लीज ऐका ना, का असं वाटतं करताय लहान मुलांसारखा? पटकन कोणीतरी येईल आणि बघितलं तर. ठीक आहे, नका भरू. एक दिवस मी काही खाल्लं नाही तर काय बिघडतंय ना. अहो नाही नाही नाही, बरं बरं. तुम्ही पण ना सर. कुठे निघालात मिस मयुरी? ते आपा खाली थांबलेत ना, प्लीज सोडा ना सर. कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल परत. मी निघते हा. प्लीज सोडा ना. आपल्याबद्दल अजून कोणाला माहित नाहीये आणि कोणाला कळलं तर प्रॉब्लेम. प्लीज. अच्छा, चला मग सांगूया. नाही नाही नको सर, आता नको ना, प्लीज प्लीज आता नको. मिस मयुरी, हे पहा, आपल्या घरी आपल्या नात्याबद्दल कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. गॅरी आणि आजीला तर तुम्ही ऑलरेडी आवडता. राहिला प्रश्न माझ्या मम्माचा, तर तिचाही या नात्याला काही विरोध नाहीये. ही अशी छान साडी नेसून, नथ घालून, ठुमकत ठुमकत राजवीर बरोबर झाडांच्या अवतीभोवती फिरलीस तर प्रेम होईल. राजवीरवर प्रेम करायची हिम्मत कशी झाली तुझी? लायकी आहे का तुमची आमच्याकडे बघायची? हा, तिला काही गैरसमज असतील पण ते मी दूर करेन. गैरसमज काय बोलताय काय तुम्ही रणशिंगे? मला जे दिसतंय ना ते बोलते मी. तसं काही नाही. का म्हणजे तुम्हाला पटलेलं नाहीये? बरं ठीक आहे, मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळे रणशिंगे सराफांच्या आजूबाजूला का फिरत असतात? काय झालं? बोला. का तोंडातनं शब्द फुटत नाहीये? बोला ना. अहो, माझा नवरा गमावलाय मी. माझ्या मुलाला तुम्ही मरणाच्या दारापर्यंत नेऊन पोहोचवलं. अजून काय हवंय तुम्हाला? झालं तेवढं पुरे नाहीये? ती तुमची आत्या आजी. आत्या म्हणजे तुमची बहीण आहे ना ती? तिला आमच्या पेढीवर पाठवता तुम्ही फुकट सोनं नाणं घ्यायला? रणशिंगे, तुम्हाला सोन्याचा भाव माहितीये का? 72,000 रुपये तोळा.
₹72 तरी आहेत का तुमच्या खिशात? काय हवंय तुम्हाला? सोनं हवंय? चला देते सोनं. पैसा हवाय? पैसा देते. पण काय हवंय तुम्हाला सांगा. मॅडम आम्हाला काही नको. काही नको. अगं यामिनी जाऊ दे ना, ही काही वेळ नाही बोलायची. आई प्लीज, तुम्ही नका पडू मध्ये. मी काय गमवलंय ना हे माझं मला माहिती आहे. आम्हाला कळतंय मॅडम, सगळं आम्हाला कळतंय. हो तुम्हाला कळतं तर मग वळत का नाही? काय हवंय तुम्हाला? का त्रास देताय आम्हाला? बोला ना, सांगा मला. सराफांचं स्टेटस बघून लोकांसमोर मिरवायचंय का तुम्हाला? की आमच्याशी बरोबरी करायची? काय काय करायचंय? की आमची सराफांची ओळख आहे असा माज करून दाखवायचंय का लोकांसमोर? तर तसं सांगा. पण काय हवंय ते एकदाच सांगा. आम्हाला हा त्रास देऊ नका. सांगा एकदाच. सर बोला ना मिस मयुरी. आता जे मनात आहे ते ओठांवर येऊ द्या ना. मिस मयुरी बोलून मोकळ्या व्हा ना. असं टेन्शन सूट करत नाही तुमच्या चेहऱ्यावर. सर, माझ्या घरी आपलं नातं कितपत पटेल मला नाही माहिती. म्हणजे मी आबांचं एक वेळ सांगू शकते, आबा आपल्याला समजून घेऊ शकतात. पण आई, आत्या आणि भाऊ नाही माहिती. मग मी आहे ना. हे पहा, आपण मिळून त्या सगळ्यांना समजावू. सगळ्यांनी आपलं नातं स्वीकारल्यावरच आपण पुढे जाऊ. मग तर झालं. मिस मयुरी, हे पहा, आबांना मी ऑलरेडी आवडतो. जर आबा आपल्या बाजूने तर अर्धी लढाई आपण ऑलरेडी जिंकली. राहिला प्रश्न तुमच्या इतर नातेवाईकांचा, तर तेही आपलं नातं स्वीकारतीलच, खात्री आहे मला. अबोल प्रीतीची अजब कहाणी. अबोल प्रीतीची अजब कहाणी. आम्ही आमच्या स्वप्नात हा विचार करू शकत नाही. रणशेंगेंच्या 7 पिढ्यांनी सराफाची चाकरी केली. तेव्हा तुम्ही आमचे मालक, आम्ही तुमचे नोकर आहोत. आम्ही आमची पायरी ओळखतो मॅडम. तो मालक आणि नोकर हे आपल्यातलं नातं कालही होतं, आजही आहे आणि यापुढे कायम राहील मॅडम. आबा रणशिंगेचा आपल्याला शब्द आहे. मयू, अगं म्हणजे आता काही विषयच नाहीये ना. आता बघ ना, सगळं असं कसं एकदम सॉलिड चेंज झालंय. म्हणजे आता मागे 2-4 दिवसांपूर्वी त्या आत्यामुळे तुला त्या बजाचा उष्टा लाडू असा खावा लागला होता. पण आज काय बाबा, तू राजवीर सरांनाच लाडू भरवून आलीयस. मयू, मयू का हे काय आहे? हे काय झालं? हे जरा बघ, हे बघ, हे काय? हे असं हे काय आहे तुझ्या गालावरती लाल लाल? मी तू चुकून तुला ब्लश ऑन वगैरे काही लावलं नाही ना? नाही, मी तर काही लावलं नाहीये ब्लश ऑन तुला. हे अच्छा, वेडीच आहे मी. नॅचरली लाली आली आहे तुझ्या गालावर. पण मयू,
बॉडीगार्डच्या गालावरती अशी लाली येऊन चालणार नाही ना. ब्युटी ऐक ना, मला आता बॉडीगार्ड बनायचंच नाहीये. बस झालं आता सगळं. हा बरोबर आहे ना. आता कुणाला तरी ओठावरच्या मिशीचा त्रास व्हायला लागला असेल, नकोशी झाली असेल आता मिशी. असं नाही ग ब्युटी, पण आता मला आणखीन खोटं बोलायचं नाहीये. प्रेमात अजून फसवा फसवी नको. मयू, पण प्रेमात सगळं काही माफ असतं ना. सगळं काही माफ असतं म्हणून मुद्दामून आपण फसवा फसवी करायची का? ते काही नाही. मी आता ठरवलंय की मला आता हा भार सहन होत नाहीये. मी आत्ताच्या आत्ता राजवीर सरांकडे जाणार आहे आणि मी त्यांना सगळं खरं खरं सांगणार आहे. मी त्यांना सांगणार आहे की बॉडीगार्ड आणि मयुरी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हो, कारण हेच योग्य आहे. ठीक आहे ना, मग जा सांग. जा जा जा, आत्ताच्या आत्ता जाऊन सांग. पण तू हे सांगितल्यावरती काय होईल माहितीये तुला? हे बघ काय करतो. सर, मी भाऊसाहेब सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर. मी भाऊसाहेब म्हणजेच मीच मयुरी आहे सर. ए भाऊसाहेब, हे बघ मला भरपूर काम आहेत. आता मस्करी करू नकोस, तू बाहेर जा. नाही सर, मी मस्करी करत नाहीये. मी खरं तेच बोलतोय. तुमचा विश्वास बसत नसेल तर हे बघा. काय? मिस मयुरी, तुम्ही? मिस मयुरी, तुम्ही का वागलात माझ्याशी असं? ज्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त राग येतो नेमकी तीच गोष्ट तुम्ही का केली? एवढं खोटं का बोललात तुम्ही माझ्याशी? आणि फक्त 1-2 दिवस नाही तर मागचं वर्षभर चाललंय हे सगळं. हीच किंमत केलीत का तुम्ही माझी आणि माझ्या प्रेमाची? या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही मिस मयुरी. बास मिस मयुरी, बास. मला सर म्हणवण्याचा हक्क पण गमावलाय तुम्ही. मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. का मिस मयुरी, का का तुम्ही माझ्याशी एवढं खोटं बोललात? एवढं मोठं खोटं? मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही मला फसवा. सर, माझा खरंच नाईलाज होता. नाईलाज होता म्हणून तुम्ही गुन्हा केलात मिस मयुरी. एका सरळ साध्या माणसाला फसवलंय तुम्ही. नाही 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 सर, मी फसवलं नाहीये. माझा खरंच नाईलाज होता. सर, मी सगळं सांगणार होते तुम्हाला, पण मला खरंच फसवायचं. मयू तू शांत हो. ये इकडे 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 बस 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 बस. मी नाही फसवलं. तू रडू नकोस, तू शांत हो. हा, मी ब्युटी आहे. मी राजवीर सर नाही आहे. मयू बघ, तू जर का त्यांना खरंच असं सगळं सांगायला गेलीस ना तर हेच होणार आहे. तू त्यांना विनवण्या करशील, तू त्यांना सांगशील की सर मी हे मुद्दामून नाही केलंय, पण ते तुझं नाही ऐकणार. ते तुला पोलिसांच्या ताब्यात देतील. मागच्या वेळेस तुला 1 दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं तेव्हा माहिती आहे ना काय हालत झाली होती. यावेळेस अगं ते तुला 5 वर्ष जेलमध्ये टाकतील. 5 वर्ष. आणि मग तेव्हा तुला आठवेल की ब्युटी म्हणत होती नको मयू, नको नको सांगूयात आपण. पण तेव्हा तुला फक्त या ब्युटीची आठवण येईल.
तेव्हा तुला ब्युटी वाचवायला नाही येऊ शकत. मयूर, चालणार आहे का ग हे सगळं झालेलं? मयूर, प्रेम आहे तर ते माफ करतील, नाहीतर ते देतील ते शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण आज मी त्यांना खरंच सांगणार.